सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात होते 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 पदतीर्थाचे प्राशन करीता पदतीर्थाचे प्राशन करीता ओ मुखी झळकले आसू मुखी झळकले आसू माय माऊली गजाननारी माय माऊली गजाननारी क्षणात घुसले आसू क्षणात घुसले आसू शेगावी जा चला जाऊया शेगावी चला आनंदाच्या माहेरा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते चोच मारायला जागा आहे तशी या जगात बरीच कावळे ते चांगलं पाहत नाही ते जागा पाहतात चोच मारायला आपल्याला त्यांना वेळ नाही अजिबात द्यायला काय फोन घ्यायची का त्यांच्याशी संपर्क साधायचा किंवा त्यांच्याशी बोलत राहायचं त्यामुळं त्यांना बसवलं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भगवंताच्या कृपेचं महिमान गातात तुम्ही सगळे पारमार्थिक क्षेत्रात प्रवास करणारी मंडळी आहात आपण वारकरी संप्रदायाची पंथस्थ आहोत सज्जन हो तुकोबारांचा गाथा ज्याने ज्याने वाचला किंवा ज्याने ज्याने तुकोबारांची काही अभंग कानावरून ज्याच्या गेली त्याच्या एक गोष्ट प्रामाणिकपणानं लक्षात येईल तुकोबाराय सर्वांगानच देवाचा महिमा भक्ताला सांगतात तुम्हाला मला सांगतात कशा कशाचा सांगतात कधी देवाचं गाव आवडलं देवाच्या गावाचाच महिमा सांगितला पंढरपूर आवडलं पंढरीच सांगितली कधी देवात संबंधानं आलेली एखादी नदी आवडली इंद्रायणी पाहिली आळंदीला नुसतं सिद्धेश्वराचं वर्णन केलं नाही अहो महातीर्थराज इंद्रायणीचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलं संतांनी तुम्ही काही तीर्थांची प्रमाणं अशी आहेत आपल्या परंपरेमध्ये वारकरी संप्रदायानं स्वीकारलेली 5 तत्व आहेत त्यातलं पहिलं तत्व आहे तीर्थ दुसरं तत्व आहे क्षेत्र तिसरं तत्व आहे देवता चौथं तत्व आहे संत आणि 5वं तत्व आहे साधना या 5 गोष्टी जिथे सम्मिलित होतात त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात त्यातलं पहिलं तत्व आहे तीर्थ किती महिमान गायलो किती महिमान गायलं ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता अभयदेशी कोटी तीर्थ प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर एका एका तीर्थाचं महिमान इंद्रायणी स्नान करा कोटी तीर्थ प्रयागादी काशी इतक्या सगळ्या तीर्थाच्या स्नानाचं फल तुम्हाला मिळेल हे महिमान सांगितलं नसतं तर कधी कळालं असतं पण एखादा माणूस म्हणेल मला आंघोळच करावी वाटत नाही आमच्या मुक्ताबाईला एक संदीप व्यवहारे नावाचा पोरगा आहे गाई सांभाळायला मी लहानाचा मोठा झालो पण त्याला आंघोळ करताना पाहिलं नाही त्याची आंघोळ कोणी करून दिली तर नाही तर त्याच्या अंगावर नळी लावली तर हो पण त्याला कधी सांगितलं अरे संदीप तीर्थाचं पाणी आहे गळ्या अर मग मग आणा आणा फुल थंडी असू द्या तरी तो स्नान घालेल का तीर्थाचं महिमान आहे अहो वेडा एखाद्याला जर स्नानाचं महत्त्व कळत नाही त्याला तुम्ही म्हणा
तुला स्नान करायचंय. तो म्हणेल नाही नाही मला कंटाळा आहे स्नानाचा, मी नाव घेऊ शकतो नदीचं. अरे नदीचं नाव घेतल्यानं कुठं पुण्य मिळतं का?